नमस्कार मंडळी. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाची सध्या राज्यभर चर्चा होत आहेत. त्यांनी एक अजीब दावा केला. ते असे म्हणाले की जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील हे पुढच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची साथ सोडून ते काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढवतील असा खळबळजनक दावा व आरोप त्यांनी त्यांच्यावरती केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून चंद्रकांत पाटील यांनी राज्यामध्ये खळबळ उडून देणारा दावा संजय राऊत यांच्यावरती केला. ते असे म्हणाले की संजय राऊत हे भविष्यामध्ये ठाकरे गट फोडणार आहेत असा एक दावा त्यांनी केला. चंद्रकांत पाटील बोलताना असे म्हणाले की शिवसेना पक्षाचे जे तुकडे झाले ते फक्त आणि फक्त संजय राऊत यांच्यामुळेच झालेले आहेत. एकसंघ जी शिवसेना होती त्यांना बाजूला काढण्याचं काम फक्त संजय राऊत यांनीच केले आहे. संजय राऊत हे मिठात खडा टाकण्याचं काम करतात. म्हणजे ते जळगाव मध्ये येतात आणि राजकीय गप्पा मारतात. आम्ही किती एकनिष्ठ आहोत हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही असा आरोप, असा हल्लाबोल देखील त्यांनी संजय राऊत यांच्यावरती केला. पुढे बोलताना चंद्रकांत पाटील असे पण म्हणाले की एकनाथ शिंदे यांना सोडण्याचा आम्ही विचार देखील करू शकत नाहीत. जेव्हा आम्ही असं कुठलंही पाऊल उचलू तेव्हा थेट घरी बसू, मात्र असं अजिबात करणार नाहीत असं देखील ते म्हणाले. उलट ते संजय राऊत यांच्यावरती आरोप करताना म्हणाले की संजय राऊत हे काही दिवसांमध्ये एक नवीन गट स्थापन करणार आहेत व उरलेली शिवसेना देखील ते फोडणार आहेत असा हल्लाबोल त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरती केला. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या चर्चांना उधाण आलेले आहेत. मात्र असाही प्रश्न उपस्थित केला जातोय की संजय राऊत यांनी डिवचण्यासाठी असा दावा तर केला जात नाहीये ना, असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. तुम्हाला काय वाटतं नक्की आपलं मत कमेंट्स मध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.